नाशिकसह महाराष्ट्रातील ताज्या बातमी तुमची आमची सर्वसामान्य जनमताची केवळ जनस्थान हिंदू टाइम्सवर। अडगाव परिसरातील तपोवन भागात एका सोसायटीमध्ये सेक्स रॅकेटचा पर्दाफाश मध्यवर्ती गुन्हे शाखेच्या पथकाने उघडकीस केल्यानंतर मुख्य संशयित पवन क्षीरसागरला पोलिसांनी ताब्यात घेतला। पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार दिनांक 4 सप्टेंबर रोजी पोलीस हवालदार शेरखान पठाण तसंच पोलीस हवालदार गणेश वाघ यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार अडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील निर्माण नक्षत्र बिल्डिंग कपालेश्वर नगर संभाजीनगर रोड इथं काही महिलांकडून वेश्या व्यवसाय करून घेत होते। याबाबत माहिती मिळताच मध्यवर्ती गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस अधिकारी तसंच कर्मचाऱ्यांनी त्या ठिकाणी छापा टाकून घटनास्थळी कविता किशोर साबळे व जाफर अशरफ मंसुरी या दोघांना अटक करण्यात आली। त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता हा देह विक्रीचा व्यवसाय राजकीय क्षेत्रात कार्यरत असलेले आरपीआय आठवले गटाचे उत्तर महाराष्ट्र संघटक पवन क्षीरसागर यांच्या भागीदारीत सुरू असल्याचं समजलंय। पोलिसांनी पवन क्षीरसागर याला ताब्यात घेतला आहे। कुंटणखाना व्यवसायात थेट राजकीय नेत्याचा सहभाग उघड झाल्यानं राजकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली। या कुंटणखान्यात अजूनही कोणत्या राजकीय नेत्याचा सहभाग आहे का याचा पुढील तपास पोलीस करीत आहेत। तसंच कुंटणखाना चालवणाऱ्या कविता साबळे यांच्यासोबत पवन क्षीरसागर या दोघांचा सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे। दिनांक 8 सप्टेंबर रोजी दुपारी 4 वाजता पवन क्षीरसागर याला जिल्हा सत्र न्यायालयात हजर केला असता दिनांक 9 सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली। राजेंद्र पाटील, जनस्थान हिंदू टाइम्स, नाशिक।